नागपूरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। नागपूर शहरातील भांडेवाडी परिसरामध्ये एका घरामध्ये बिबट्या घुसल्याचं कळतंय। वन विभागाची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। वन विभागाची टीम ही भांडेवाडी परिसरामध्ये पोहोचलेली आहे। एका घरामध्ये हा बिबट्या शिरलाय, त्यामुळे आता पुण्यापाठोपाठ शिरूर जुन्नर पाठोपाठ नागपूरमध्ये देखील बिबट्याची दहशत पसरल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमधील भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। एका घरामध्ये हा बिबट्या शिरलाय, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। वन विभागाची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। गेल्या जवळपास अर्धा ते 1 तासापासून या बिबट्याचा रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भांडेवाडी मधील एका घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, गेल्या जवळपास अर्धा ते 1 तासापासून या बिबट्याचा रेस्क्यू करण्याचे प्रयत्न केले जातात, काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय? आता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे संपूर्ण भांडेवाडीचा संपूर्ण परिसर आहे। मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली आहे। राऊत कुटुंबाचं हे घर आहे आणि नेमका ज्यांनी बिबट्या बघितला असे काही वन कर्मचारी ते सुद्धा आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया नेमका तुम्हाला बिबट तुम्ही पाहिला, नेमका कुठे बसला होता? राऊत त्यांच्या कुठे दाखवू शकता तुम्ही? तर आम्ही बघितला तर ते सेकंड फ्लोअरला तो बिबट्या आम्हाला दिसला। तर दुसऱ्या माळ्यावर आहे। किती वाजता तुमची टीम इथे पोहोचलेली वन विभागाची संपूर्ण? आम्ही समथिंग 11 ते 11:30 पर्यंत आलो इथे। तर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या माळ्यावर तो बसलेला आहे एका ड्रामाच्या मागे। आम्ही आलो तर बघितलं, आता तिची टीम आलेली आहे, ते आपलं काम करून राहिली आहे बरोबर। अच्छा, तुम्ही दादा शेजारीच आहे राऊत त्यांच्याकडून, काय नाव आपलं? काय नाव? अशोक देशमुख। किती वाजता तुम्हाला बिबट आल्याचं कळलंय? 9:30 वाजता। 9:30 वाजता काय बघितलं तुम्हाला? शेजारी आरडाओरड ऐकली, काय झालं नेमकं? शेफ्टी दिसली मोबाईल मध्ये, त्या बाजूवाल्या पोरानं शेफ्टी काढली आहे, तर शेफ्टी दिसली मोबाईल मध्ये आम्हाला, तसंच मग आम्ही फोन केले। मग तर आपण बघू शकतो संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन आहे आणि मी काही दृश्य दाखवू इच्छितो तुला की कशा पद्धतीने संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, त्याचे दृश्य सुद्धा दाखवू शकतो। आपण हे सगळं बघू शकतो। खरं तर जाळ्या या संपूर्ण परिसरात लावण्यात आल्या। राऊत त्यांच्या कुटुंबाच्या दुसऱ्या माळ्यावर हा बिबट आहे आणि इथे संपूर्ण घराच्या सभोवताला हे दुसऱ्या माळ्यावर जेव्हा नेतील तेव्हा इथे तो बाहेर पळून जाऊ नये याकरता जाळ्या संपूर्ण खिडक्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहे आणि जेव्हा बिबटावर पकडण्याचा प्रयत्न होईल नक्कीच तो तिथून पळण्याचा प्रयत्न होईल आणि अशा वेळीस कुठे धावपळ होऊ नये, लोकांवर हल्ला होऊ नये त्याच्या दृष्टीने संपूर्ण जाळ्या या जिन्यावर लावलेल्या रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं मी तुला दाखवू इच्छितो, अतिशय दाटीवटीचा संपूर्ण परिसर आहे, त्याची दृश्य दाखवतो किती मोठ्या प्रमाणात आणि दाटीवटीची वस्ती आहे, लोक किती मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरात, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा सुद्धा येथे आहे आणि ते सुद्धा इथे लोकांना दूर सारण्याचा प्रयत्न करत आहे। नेमका बिबट इथे आला कसा, हा सर्वप्रथम सगळ्यात मोठासा सवाल इथल्या स्थानिकांना सुद्धा पडलेला आहे। ज्यांनी पाहिलं त्यांना सुद्धा पडलेला आहे आणि इथले काही कर्मचारी आहे वन विभागाचे, परत एकदा त्यांच्याकडे जाऊया। हा बिबट कुठनं आला असावा, काय माहिती मिळाली, काय लोक सांगताय तुम्हाला? काही दिवसा अगोदर आम्हाला कळलं की तरुडीच्या एक टेमसना गाव आहे, तिथे दिसून राहिला काही दिवसापासून। म्हणजे तेव्हापासूनच तुम्ही तिथे रेकीवर होते त्याच्या? हो, त्याच्या ट्रॅपर कॅमेरे वगैरे लावले होते त्यांनी, कारण तो इथं आला, त्यांनी सांगितलं फोन करून की ते बिबट बसलेला आहे म्हणून। तर आपण बघू शकतो काही दिवसांपासून आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण वावर आहे। बाजूलाच भांडेवाडी रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे लाईनला लागून असलेल्या रस्त्याने आलाय का आणि किती मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, लोक किती मोठ्या प्रमाणात आहे ते सुद्धा दाखवू इच्छितो। अतिशय मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आहे, पोलीस तिथे गस्त टाकत आहे, पोलिसांनी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केलाय। अतिशय दाटीवटीचा परिसर आणि नेमका हा बिबट या गल्ली चिंचोळ्या गल्लीमध्ये कसा पोहोचला, हा सगळ्यांसमोर असलेला यक्ष प्रश्न। या वस्तीमध्ये कसा पोहोचला, कारण की थोड्या वेळापूर्वी आपण एका चिमुकलेला जेव्हा बोललो होतो तेव्हा सुद्धा बघितलं इथे आता पोलीस कर्मचारी आहे, हे राऊत त्यांच्या घर आहे, त्याच्या घराच्या बाहेर पोलिसांची गस्त सुरू आहे की कोणी सर्वसामान्यांना पोहोचू नये, त्यांना त्रास होऊ नये या दृष्टीने संपूर्ण तयारी करतोय आणि संपूर्ण आजूबाजूच्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा हे बिबट कसा पोहोचलाय हे जाणून घेण्याकरता इथे पोहोचलेले दिसत आहे आणि पोलीस सुद्धा त्यांना दूर सारताना दिसत आहे। अमर, खरं तर मला या संदर्भातला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही ज्या दृश्यांमध्ये दाखवतायत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आपण याआधी जेव्हा काही रेस्क्यू ऑपरेशन्स पाहिलेले होते, बिबट्याला पकडताना जर बिबट्या बाहेर आला तर मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतोय, नागरिकांवर हल्ले होऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये गर्दीला बाजूला करणं जास्त गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे, त्याच दृष्टीने काळजी म्हणून
संपूर्ण परिसराचे गेट बंद केलेले आपण बघू शकतो. या घराचे गेट याच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट आहे. घराच्या सभोवताला जिथनं बिबट बाहेर पडू शकतो तिथल्या खिडक्या बंद केलेल्या आहे. त्या परिसरामध्ये जाळी सुद्धा लावण्यात आलेली आहे. मी जे वारंवार सातत्याने सांगतोय की मानव वन्यजीव संघर्षाचं हे एक प्रतीक परत एकदा समोर आलंय की शहराच्या एवढ्या आतल्या भागामध्ये बिबट नेमका पोहोचला कसा, हा एक प्रश्न आहे. संभाजीनगर असो, नाशिक असो, पुणे असो किंवा ठाण्याचा काही परिसर असो किंवा आता नागपूर शहरात सुद्धा 3-4 वर्षापूर्वी असाच एक बिबट घुसला होता. अगदी शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत पोहोचल्याचं चर्चा होती. त्यानंतर त्याला वन विभागाने यशस्वीपणे त्याला बाहेर हुसकवण्यात यश मिळवलं होतं. पण आता हा पूर्व नागपूरचा भांडेवाडीचा परिसर आहे. मोठं डम्पिंग ग्राउंड या संपूर्ण परिसरामध्ये आहे. नागपूर शहरातील संपूर्ण कचरा जो होतो तो इथेच बाजूला 1-1.25 किलोमीटर दूर येऊन पडत असतो आणि तिथे तर बिबट पोहोचला नाही. कारण रात्रीच्या सुमारास पोहोचला असेल तर तो नेमका या घरापाशी कसा पोहोचला, कारण की अतिशय चिंचोळी गल्ली, दाटीवटीची वस्ती, मोठी वर्दळ असलेला संपूर्ण परिसर आणि इथे एखादा बिबट येतो, एका घराच्या पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचतो. हा सगळ्यांना आश्चर्यकारक आणि किंबहुना वन्य अभ्यासकांना सुद्धा चिंतेत आणणारा, अभ्यास करण्याचा हा संपूर्ण विषय आहे. याची तीव्रता लक्षात घेतली पाहिजे. भविष्यात अजून वाढत जाणार आहे. आत्ताच वेळीच याच्यावर उपाययोजना केल्या नाही तर हा प्रश्न अजून गंभीर होऊ शकतो. केवळ हा बिबटचा प्रश्न नाही, कारण की आता आपण जे सातत्याने बातम्या पाहतोय ते संभाजीनगर किंवा पुण्याच्या जिल्ह्यातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या पाहतोय तिथे बिबट असतो. पण विदर्भात बघायला गेल्यास तर अनेक ठिकाणी वाघांच्या हल्ल्यांमुळे च्या सुद्धा घटना येतात. चंद्रपूर असो, भंडारा गोंदिया असो, नागपूर जिल्ह्यातील काही ग्रामीण भाग असो, इथे सातत्याने येतात. आपण तिकडे मेळघाटाकडे गेलो म्हणजे तिकडे अस्वलाच्या हल्ल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहे. म्हणजे नेमकं यांचं कशा पद्धतीने यांचं नियोजन करावं, यांचं स्थलांतरण किंवा नसबंदी याच्याशिवाय अजून काय उपाययोजना करता येऊ शकतात या दृष्टीने संपूर्ण या गोष्टींची अभ्यास झाला पाहिजे. आपण बघू शकतोय वन विभागाची टीम अजून काटेकोरपणे ही जाळी बसवण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून हा बिबट बाहेर पडेल तेव्हा सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये या दृष्टीने संपूर्ण प्रयत्न करण्यात येतात की जेणेकरून कुठेही कोणत्याही हालतीमध्ये तो बिबट बाहेर पडताना लोकांकडेपर्यंत पोहोचू नये. आपण आधीच जेरबंद करावं. यामुळे जाळ्यांची तटबंदी एका प्रकारे लावण्यात येते आणि त्याची हे थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर बघू शकतो. संपूर्ण राऊत त्यांच्या कुटुंबाला दोन्ही जे जिन्यांचे 2 भाग आहे त्या दोन्ही भागांमध्ये हे लावलेलं आहे आणि बिबट अजूनही आतमधल्या दुसऱ्या माळ्यावर असल्याची माहिती येते. तिथे वन विभागाचे कर्मचारी त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न संपूर्ण करताना दिसून येत आहे. अमर, तुम्ही त्या ठिकाणी आहात, तुम्ही संपूर्ण परिस्थिती बघताय, काय नेमकं घडतंय. जर बिबट्या बाहेर असेल तर त्याला डाट मारून बेशुद्ध करणं थोडंसं सोपं जातं. मात्र आता बिबट्या हा एका खोलीमध्ये एका वस्तू मागे लपल्याची खरं तर काही दृश्य समोर येत आहेत. त्यामुळे जर या बिबट्याला बाहेर काढायचं असेल तर वन विभागानं नेमकं काय नियोजन केलं या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? अगदी खरं तर डार्ट वगैरे मारायचं असेल ही संपूर्ण प्रक्रिया असते. याच्याकरता एक्सपर्ट टीम असते. डार्ट मारणे म्हणजे ट्रँक्युलाइज करणं म्हणतात. ते ट्रँक्युलाइज करण्याकरता एक्सपर्ट टीम असते. पण तत्पूर्वी बिबट तिथनं निसटून जाऊ नये, दुसऱ्यांच्या घरात घुसू नये किंवा इतर ठिकाणी जाऊ नये याच्याकरता ही संपूर्ण तटबंदी एका प्रकारची जाळ्यांनी ही संपूर्ण करण्यात येते की जेणेकरून तो त्याचा हल्ला होऊ नये. आणि अतिशय दाटीवटीचा मी जसं सातत्याने सांगतोय प्रचंड लोकवस्तीचा गजबजलेला संपूर्ण एरिया आहे आणि त्यांना ते आपण बघतो की कशा पद्धतीने तर कुठेतरी इथे पोलिसांकडूनही थोडंसं दूर सारण्यात येत आहे. कारण की बिबट असल्यामुळे कुठेतरी बिबट हा आता अजून एका वरच्या माळ्यावर गेल्याची माहिती येत आहे आणि पोलिसांकडून दूर सारण्याचा प्रयत्न करतात. वन्यजीवाची झेप जी असते ती अतिशय मोठी असते. ती झेप कधी पण कुठेही पडू शकते. त्या दृष्टीने काळजी म्हणून पोलिसांकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की कुठेतरी दूर जावं, कारण की बिबटच्या हालचाली तिथे आतमधल्या असल्याची माहिती आता वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. एक पोलीस अधिकारी सुद्धा इथनं दूर सारण्याचा प्रयत्न करतोय. आपण पण अमर, आम्ही तुम्हाला देखील आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा सगळ्याचं रिपोर्टिंग करताना स्वतःची काळजी घ्या आणि हे स्वतःची काळजी घेऊन याचं रिपोर्टिंग करा. कारण बिबट्या वरच्या मजल्यापर्यंत आल्याची माहिती मिळते. त्यामुळे तुम्हाला देखील आवाहन आहे, तुम्ही सुद्धा कॅमेरामॅन सोबत स्वतःची काळजी घेऊन हे सगळं रिपोर्टिंग करा. अगदी निश्चित आपण कारण की सातत्याने या रिपोर्टिंग करताना असे अनेक अनुभव आहे. वन्य प्राण्यांची झेप ही अतिशय मोठी असते. त्या दृष्टीने अगदी सुरक्षित अंतरावरच हे सगळं करावं लागतं.
आपण बघू शकतो तर पहिल्या माळ्यावर वन विभागाचे अधिकारी शेजारच्या इमारतींच्या पहिल्या माळ्यावर सुद्धा पोहोचलाय आणि तिथून संपूर्ण रेकी करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. एक ड्रोन सुद्धा या परिसरात फिरवण्यात येतोय. तो त्या इमारतीच्या आतमधल्या भागात गेलेला आहे आणि तिथनं ही संपूर्ण गोष्ट करण्यात येत आहे. पण ही मी सातत्याने जी गोष्ट सांगतोय, सकाळपासून होता बिबट, त्यानंतर इथल्या एवढ्या दाटीवाटीच्या वस्तीत कसा पोहोचला हा एक विषय आणि इथून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचे हे थेट दृश्य आपण आता हे सगळं बघू शकतो. नेमका बिबट आता कशी मुवमेंट आहे त्या अनुरूप संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेट करण्यात येत आहे. पण वन विभाग आणि पोलिसांनी संपूर्ण इमारतीला चारी बाजूंनी वेढलेलं आहे. इमारतीपासून साधारणतः 15 ते 20 मीटर पर्यंत तरी सर्वसामान्य लोकांना दूर सारलेलं आहे आणि बिबटला कशा पद्धतीने जेरबंद करण्यात येते याच्याकरता अगदी काटेकोर आणि अचूक अशी रणनीती आखताना दिसून येत आहे. अमर, ज्या राऊत कुटुंबाच्या घरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे त्या राऊत कुटुंबाला नेमकं कसं कळलं की आपल्या घरामध्ये बिबट्या शिरलाय? कोणी पहिल्यांदा बिबट्याला पाहिलं होतं? एक तर लहान मुलीने पाहिलं होतं, साधारणतः 12-13 वर्षाची. आता आम्हाला जे काही दृश्य मुवमेंट दिसत आहे की काही अधिकारी किंवा काहीतरी एक मुवमेंट ती तार मुवमेंट आपल्याला दिसून येत आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण राहत आहे. कारण की आम्ही पण शेजारील घराच्या एका दाराच्या आडोशाने हे संपूर्ण बोलतोय, कारण की जेणेकरून कुठे काही मुवमेंट दिसली तर आम्हालाही बाजूला होता येईल. पण आता संपूर्ण परिसरात अतिशय काटेकोर नाकाबंदी करण्यात आली आहे. खिडक्या सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे आणि हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाची रेस्क्यू टीम करताना दिसून येत आहे. सध्याची आपण दृश्य पाहतोय, काही हालचाली दिसून येत आहेत. नागपूरमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे. नागपूरमध्ये आता बिबट्याची दहशत पाहायला मिळते. भांडेवाडी हा परिसर अगदी दाटीवाटीचा आहे. बाजूला अनेक वाहनं आहेत, नागरिकांची गर्दी आहे आणि याच दाटीवाटीच्या वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वन विभागाची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. आमचे प्रतिनिधी अमर काणे हे देखील त्याच ठिकाणी आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा पोलीस सुद्धा आव्हान करतील लोकांना की थोडं दूर जावं. मग काय आव्हान कराल लोकांना सर्वसामान्य? सध्या इथे वन विभागाची टीम आलेली आहे आणि रेस्क्यू करताना थोडासा गोंधळ होऊ शकतो, त्याच्यामुळे जनतेने या स्थळापासून लांब राहावे व स्वतःला सुरक्षित ठेवावे. आपण पोलिसांचं हे आव्हान सुद्धा पाहिलं की जनतेने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, वन्य प्राणी आहे, थोडं दूर राहिलं तर लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहील. स्वतः पोलीस फ्रंटलाईनला येऊन लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे उभे झालेले आहे की जेणेकरून त्या बिबटच्या हालचाली वाढल्या तर लोकांना सुरक्षित राहता यावं या दृष्टीने. आणि सातत्याने पोलीस सुद्धा आव्हान करत आहे की तुम्ही येथून निघून जा आणि हे आता रेस्क्यू ऑपरेशन आतमध्ये मात्र सुरू झाल्याची माहिती येत आहे. अमर, तुम्ही काही वेळापूर्वीच आजूबाजूच्या परिसरातली काही दृश्य दाखवत होतात. कशा प्रकारे या ठिकाणी गाड्यांची कायम वर्दळ असते, नागरिकांची वर्दळ असते आणि अशाच ठिकाणी जर भर दिवसा बिबट्या शिरत असेल तर हे खरं तर गंभीर आहे. तुम्ही असंच आपल्यासोबत जोडलेले राहा. वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची.